हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल अँड आवर न्यू व्लॉग. तर फ्रेंड्स, तर आज मी घेऊन आले एक नवीन गॅस स्टोव. तर बघा, हे घेऊन आले आहेत आणि पॅक खोलत आहेत. तर बघा, आणि हे बघा पॅकिंग खोलत आहेत गॅस स्टोवची. हे गॅस स्टोव मी कल्याणला घेतली आहे, कारण इथे मी पण बघितलं होतं पण खूप महाग होता. मग त्यामुळं माझ्या नणंदबाई बोलल्या की मी बघते इकडं. तर तिकडं बघितल्यानंतर जरा स्वस्त मिळाला, तर त्यामुळे नणंदबाईने घेऊन ठेवला होता. आणि मग नंतर काल घेतल्या, आज पाठवून दिल्या. मग मी म्हटलं की जावा तुम्ही घेऊन या इथून. मग स्टेशनहून वगैरे हे घेऊन आले. आणि बघा, आता मी सील पॅकिंग असल्यामुळं खोलत आहे. आणि आज गुरुवार पण आहे आणि तसंच आज एकादशी पण आहे, त्यामुळं आज शुभ दिवस पण आहे तसंच. त्यामुळं म्हटलं की आज चला, आजच आपण पूजन करून घेऊया गॅस स्टोवचं. तर बघा किती छान आहे आपला गॅस स्टोव. तर बघा, इथे 3 शेगडीचा गॅस स्टोव घेतला आहे मी, कारण 2 शेगडीचा होता माझ्याकडे, पण तो खूपच वेळ लागायचा मला स्वयंपाक करण्यासाठी. आणि 2 शेगडीचा स्टोव होता, पण माझ्याकडे 3 शेगडीचा हवा होता, कारण 2 शेगडीवरती मला स्वयंपाक करायला थोडा वेळ लागायचा, कारण मोठी फॅमिली असल्यामुळे मला खूपच वेळ लागायचा. त्यामुळं असा घ्यायचाच होता. तर दिवस काही निघतच नव्हता. तर आज कुठून तरी म्हणतात ना, मुहूर्त लागलं, तर ह्या मुहूर्तावर आणलं आहे. तर बघा, इथे मल्हार आणि कृष्णवीची मस्ती चाललेली आहे. बघत आहेत की हे कसं लावायचं, ते कुठे आहे हे असं म्हणून त्यांच्या काकांना विचारत आहे. आणि मल्हार बघा तिकडे थर्माकोल इकडे तिकडे टाकून देत आहे. ह्या दोघांचं काय आणलं की झालं, काय ना मग मस्ती चालूच असते. हे इकडं टाकते तिकडे टाकते. बघा मल्हार कसं करत आहे. आणि ते सगळं काढत आहेत, लावत आहेत. आणि मग आम्हाला पण सांगत आहेत की हे असं ठेवा, ते तसं ठेवा. त्यांचं भरपूर काही टिप्स असतात, खूप चांगल्या टिप्स देतच असतात नेहमी. तर ऐकावंच लागतं. पाणी जाऊ देऊ नका, ऑइल इथं टाकू दे, हे चांगलं आहे, असं साफ ठेवायचं असतं इथं. ते बघा, कृष्णवी किती रडत आहे. थर्माकोल खाल्ली होती, तर तिच्या मम्मीने थर्माकोल घेतली तिच्या हातातून, त्यामुळे तिला किती रडायला येतं. बघा किती रडत आहे. आणि ते बघा, जे वरच्या शेगडी असतात ते खाली पॅक करून होते आणि ते काढून लावत आहेत. हे ॲक्च्युली मला तर 4 शेगडींचाच गॅस स्टोव घ्यायचा होता, पण खूपच महाग असल्यामुळं त्या कारणामुळं मी नाही घेतली. म्हणूनच हा 3 शेगडींचाच गॅस स्टोव घेतला आहे. तर बघा किती छान दिसत आहे, मस्त वरती शेगडीत ठेवत आहेत. तर बघा, टिप्स देत त्यांची गप्पा चालली आहे आणि ठेवत आहेत की व्यवस्थित ठेवत जावा म्हणून. आणि बघा, इकडं ताईसुद्धा मदत करत आहे. जरा नवीन असल्यामुळं ते बसत नव्हते शेगडी. मग ताई सांगत होते हे इकडं बसवा, ते तिकडं बसवा, असं सगळं सांगत दोघं एकमेकांना बसवत होते. आणि ते बघा, मल्हार आणि कृष्णवीचं काय चाललेलं आहे, कार्टून लावून दे म्हणून रडत आहेत. आणि बघा, लावून दिलं तर कृष्णवी घेत आहे, तर मल्हार म्हणतो मला दे. ह्या दोघांची कुठेही मस्ती चालू असते. कुठलीही खेळणी असली की त्यांना 2 हवी असते, एक असली की एकामुळं खूपच भांडणं होतात. बघा, तो रडत आहे की मला हवा आहे मोबाईल हातामध्ये. आता त्यांचं तेच चालू असतं नेहमीचंच. तर बघा, आता कृष्णवीकडे मोबाईल देत आहे, पण तिला नको आहे, तिला एकटीलाच हवा आहे, वरती बसून बघायचं आहे. बघा हे बघा, हा माझा 10 वर्ष जुना गॅस स्टोव आहे. हा पण चांगलाच होता, पण 2 महिने झाले गॅसची फ्लेम कमी होत होती, म्हणून 2 ते 3 वेळा रिपेअर पण करून आणले होते. ह्या वीकमध्ये तर खूपच गॅसची फ्लेम कमी झाली होती, म्हणून मला एकच गॅसवरती स्वयंपाक करावा लागत होता. एक तर असा बारीक ना, मी त्याच्यावर फक्त दूधच गरम करून घेत होती, बाकी काही नाही. म्हणून इतर वेळी गॅस बंद ठेवायची. तर बघा, इथं चाललेलं आहे मल्हारच्या पप्पांचं मेजरमेंट. तर किती इंचचं आहे बघायचंच आहे म्हणत आहेत, तर मेजरमेंट करत आहेत. तर बघा, इथे 28x14 आहे. तर बघा, छान आहे असं बोलले, त्यांना पण आवडला. त्यांना माहितीच नव्हतं आम्ही बुक केला आहे ते, कारण ते कामावर गेल्यामुळं आम्हीच बुक केला होता. तर बघा, आता इथे ताई पूजन करत आहे. तर बघा, आज गॅस स्टोवचा पहिला दिवस असल्यामुळं गॅस स्टोवचा तर शुभारंभ झालाच पाहिजे. आणि शुभारंभ करण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की आपण स्वास्तिक वगैरे काढतो आणि गणपती बाप्पांचं नाव घेतो. म्हणजेच वक्रतुंड महाकारे सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, हा श्लोक म्हणून वस्तूंचं पूजन करतो. तर इथे बघा, ताईचा पहिला मान म्हणून ताई इथे गॅसचं पूजन करत आहे. हे विष्णू स्वरूप आज्ञे, आपण आमच्यासाठी आशीर्वाद द्या. नवीन तेजासह उत्साहासह आपले आगमन असो आणि मला तुमच्या कृपेने प्राप्त हो. अन्नाचे स्वामित्व, अन्नाची शुद्धता व अन्नाबद्दलची रुची
तर इथे बघा ताईची पूजा झालेली आहे. तर बघा आरती ओवाळत आहे, अगरबत्ती वगैरे फिरवून झालेली आहे. तर आता ठेवत आहे साखर आणि साखर ठेवल्यानंतर आता दर्शन घेत आहे. जे काय आहे ते अग्निदेवतांना प्रार्थना केली आहे आणि बघा गॅस स्टोव पेटवला आहे. तर छान. तर इथे बघा कृष्णवीला खूप मज्जा वाटत होती. नवीन गॅस आणल्यामुळे तिला तिथंच बसायचं होतं. तर आता मी पूजन करत आहे गॅसचं आणि अग्निदेवताला स्मरण करून नमस्कार केला. हे अग्निदेवता, जे मी माझ्या हाताने बनविल ते खाऊन म्हणजे आरोग्य वगैरे सुख समाधानी राहू दे माझं सहकुटुंब. आणि असं मी अग्निदेवतेला प्रार्थना केली आहे. आणि बघा असं कृष्णवी बाहेर बघत आहे. तर इथे बघा ताई पहिल्यांदा गॅस स्टोव पेटवला आहे आणि त्याच्यावरती आता बनवणार आहे गोड काहीतरी, म्हणजेच भगर भाजून घेत आहे. भगर आज का, तर आज एकादशी आहे म्हणून नैवेद्य वगैरे चालत नाही देवाला. तर मग आज फराळाचंच काहीतरी करावं लागतं म्हणून भगर भाजून घेत आहे. आणि बघा इथे मध्येच समृद्धीचं चाललं आहे, माझ्यासाठी बनवत आहेस ना. तिला समजलं की आज काहीतरी गोड बनवत आहे. तर बघा भगर भाजून घेतला आहे. तर भगर मस्त भगराचा असा शिरा बनवत आहे दूध वगैरे टाकून. तर दूध टाकली आहे आणि आता मस्तपैकी दूध उकळलं की मध्ये टाकत आहे भगर. तर बघा इथे पूर्ण भगर टाकली आहे. तर इथे बघा किती मस्त मिक्स करत आहे. तर असं मग मिक्स करत राहिलं ना की म्हणजे कसं भगर छान असं शिजतो. तर बघा गॅसची फ्लेम कमी करत आहे, का तर गॅसची फ्लेम कमी केले की मंद आचेवर मस्त असं भगर सुटसुटीत शिजला जातो. आणि बघा किती छान शिजला आहे, बघा दिसत आहे ना किती मस्त सुटसुटीत शिजला जातो. आणि बघा किती छान शिजला आहे, बघा दिसत आहे ना किती मस्त असं उकळी फुटत आहे. आणि आपला भगर शिजत आलेला आहे. तर बघा किती छान दिसत आहे आज गॅस. तर बघा आता ड्रायफ्रूट्स टाकत आहे. ड्रायफ्रूटचं मी अगोदरच मी ड्रायफ्रूटचं सगळं मिक्स करून वाटून घेते मिक्सरला, म्हणजे कसं तोंडात वगैरे आलेला मुलं काढून फेकतात. त्याच्यामुळं मी सगळं असं मिक्स पावडरच बनवून ठेवते. कसं अर्जंट असलं की पावडर टाकलं की संपलं आपलं काम. आणि आता बघा इथं साखर टाकलेली आहे. आता साखर टाकून हाटत आहे आणि थोडंसं चवीपुरतं सिंदुलन म्हणजेच आम्ही उपवासाचं मीठ वापरतो ते मीठ टाकून मस्त मिक्स केली आहे. नंतर बघा आता झालेला आहे आपला भगर. तर बघा आता भगर किती मस्त शिजला आहे. आणि बघा आता ताई काढून घेत आहे. तर आता आपल्याला दाखवायचं देवाला नैवेद्य. तर इथे बघा एका छोट्याशा वाटीत असं भगर काढून प्लेटात टाकत आहेत. म्हणजेच बघा ह्या वाटीनं कसं मस्त असं शेप येतो. भगर असो किंवा शिरा असो किंवा भात असो, आम्ही कशालाही असंच एक शेप देतो खास करून नैवेद्यासाठी. तर बघा नैवेद्यावर ठेवलं आहे तुळशीचं पान. तर आज एकादशी असल्यामुळे तुळशीचं पान ठेवलं तरच देवाला नैवेद्य पावन होतं असं म्हणतात. तर बघा ताई नैवेद्य दाखवली आहे आणि पाणी फिरवत आहे आणि दर्शन पण घेतली आहे. तर आज एकादशी असल्यामुळं ज्ञानेश्वरी वगैरे वाचते ताई. तर फ्रेंड्स आपला नैवेद्य दाखवून झालेला आहे. तर बघा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर आता तोपर्यंतसाठी बाय बाय. थँक्यू.